सगळ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागायची वाट बघत असलेली. फेब्रुवारीचा महिना अखेर. 10वीची मुलं अभ्यासात गुंग, त्यांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या. उन्हाच्या झळा लागत होत्या. अशा कडक उन्हाळ्याच्या तोंडावर स्वातीचे दिवस भरत आलेले. ग्रीष्म ऋतूची सुरुवात, पानगळ झालेली, रानं नांगरून उन्ह खात पडलेली. बळीराजा सावली बघून विसावलेला. जनावरं आंब्याच्या झाडाखाली बसलेली. उन्ह मी म्हणत असलेली आणि शिमगा तोंडावर आलेला. जुन्या काळात कसं असायचं, सण 8-15 दिवसावर आला का त्याची चाहूल अगोदरच लागायची. तसं शिमगा तोंडावर आला आणि गल्लोगल्ली डफडी वाजवणाऱ्यांचा जोर चढला. कुणी गोवऱ्या लाकडं चोरायला लागलं, कुणी वर्गणी मागत फिरायला लागलं. फेब्रुवारी संपला, मार्च महिना उजाडला. स्वातीचं दिवस भरलं होतं. आज डिलिव्हरी होईन, उद्या होईन असं चाललं होतं. मी आठवड्यातून एकदा रविवारी रात्री 10-11 वाजेपर्यंत काम करायचो आणि दुकान बंद करून तिथनंच काय मिळेल त्या वाहनानं हडपसर गाठायचो. हडपसरवरनं रात्री 10:30-11:30 वाजता फलटणला गाडी असायची. त्यातली सापडेल त्या गाडीनं फलटण गाठायचो. तिथं स्टँडवरनं रिक्षा करायचो आणि कारखान्यात रूमवर जायचो. तिथं गेल्यावर अगोदर दरवाजा वाजवायचा. घरची उठल्यानंतरच रिक्षाचं भाडं द्यायचो. कारण कारखान्यात येण्याकरता 1:30-2 वाजायच्या आणि मला लय भीती वाटायची. अगोदर रिक्षा भाडं दिलं तर रिक्षावाला निघून जाईल आणि नंतर दार वाजवून नाहीच उघडलं दार तर मग काय करायचं. या भीतीने दार उघडेपर्यंत रिक्षावाल्याला थांबून ठेवायचो. फलटणला जायचं म्हणलं का पोरांसाठी भरपूर खायला घ्यायचो. कारण फुरसुंगीत आमच्या दुकानाच्या शेजारी तगद सिंगचं स्वीट होम होतं. जवळ असल्यामुळं 100-200चं खायला जाताना घ्यायचो, कारण तगद सिंगचं 11 वाजेपर्यंत चालू असायचं दुकान. सोमवारी सकाळीच बबलू माझ्यापाशी यायचा. लहानपणापासून माझा लय लाळा, त्यामुळे एखाद्या सोमवारी नाही गेलो तर आजारी पडायचा. माझा धोसरा काढायचा. आणि मी सुद्धा इकडं स्वातीत तिकडं गेल्यापासून जवळच बामणीन काकीच्यात खानावळ लावलेली. 2 टाईम डबा यायचा. 3 चपात्या, भाजी, भात, वरण जे काय असेल ते खायचं. घरी जाऊन एकटाच वापायचो. घरी करमायचं नाही तरी तसंच पात्रेच्या पानाळी मोजत पाडायचो आणि कधी झोप लागली कळायचं नाही. असं 4-5 दिवस गेलं का आलाच की रविवार. असं दिवस चाललं होतं. दररोज फोनची वाट बघायचो. आज फोन येईन, उद्या येईन करता करता मार्चची 9 तारीख, रविवारचा दिवस, कामाचा दिवस. दिवसभर मी उभा. आताशी दुकानात कामाला एक मुलगा ठेवला होता. करमाळा तालुक्यातला पोमलवाडीचा उमेश गायकवाड त्याचं नाव. गावाकडं 12वीपर्यंत शाळा झालेली. त्याचा मामा देवकर. हडपसरजवळ काडेपडळला स्वतःची 2 गुंठे जागा घेतलेली. तिथं साधं सुधं घर बांधून नवरा बायको 3 मुलं राहत होती. भावामुळं देवकरची ओळख होती, त्यामुळे त्यांना माझा स्वभाव पटला. त्यांनी मला विचारलं, माझा गावाकडे एक भाचा आहे, शाळा शिकतोय, आता इकडं पुढची शाळा शिकायला येणार आहे, तर शाळा शिकत शिकत काम शिकायचं म्हणतोय, तर त्याला काम शिकवता का. मी होय म्हणलं. त्यामुळं हाताखाली मदतीला तो आता. झाडून काढ, साफसफाई कर, आरसे पूस अशी किरकोळ कामं करता करता काम शिकवत होतो. आता तो कामात बराच पारंगत झाला होता. मी असलो नसलो तरी दुकान सांभाळत होता, त्यामुळे मी इकडं तिकडं फिरायला मोकळा असायचो. रविवारी उमेश आणि मी दिवसभर दुकानात काम केलं. नेहमीप्रमाणे रात्री फलटणला गेलो. स्वाती जागीच होती. आता तिलाही त्रास व्हायचा. लय पोट आलं होतं. मी तिकडं गेल्यावर मात्र कळी खोलायची. रातभर गप्पा चालायच्या. काय खायला आणलंय ते रात्रीच खायची, कारण दुसऱ्या दिवशी सोमवारचा उपवास चालू व्हायचा. आणि लहान मुलांच्या गाराड्यात हिला कोण विचारते, म्हणून ती रात्रीच खाऊन घ्यायची. 8 दिवस काय झालं नाही, काय नाही, पोरांचे पराक्रम, सगळा इतिहास सगळं जेवता जेवता ऐकायचं. घरातली माणसं पहाटे आंघोळीला उठली का मग आम्ही झोपायचो. हा असा कार्यक्रम दरवेळी ठरलेला असायचा. दुसऱ्या दिवशी मात्र स्वातीचा आणि माझा जमायचाच नाही गाठभेट, कारण लहान मुलांच्या मेळ्यात हिंडण्या फिरण्यात दिवस कसा जायचा कळायचंच नाही. संध्याकाळी सगळ्यांच्यात गप्पा टप्पा हसी मजा करता करता जेवून झोपायचो. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आंघोळ चहापाणी उरकून सासूबाई डबा बनवून द्यायच्या. त्यात दुपारची जेवायची सोय व्हायची. हा असा दिनक्रम चाले. या रविवारी स्वातीची जरा कुरकुर चालू होती, पण मला वाटलं प्रमाणापेक्षा जास्त पोट आल्यामुळं त्रास होत असेल, म्हणून सोमवारी डॉक्टर गांधींची भेट घेतली.
तपासणी केली, काही टीप दिल्या नेहमीप्रमाणे. 2-3 दिवसात डिलिव्हरी होईन असं सांगितलं. डॉक्टरांना पर्सनलमध्ये सांगितलं की किती त्रास झाला तरी डिलिव्हरी नैसर्गिक करा, सीझर बिझरच्या भानगडीत पडू नका. जसं डॉक्टरांना सांगितलं तसं सासू सासऱ्यांना सुद्धा सज्जड दम भरला. सोमवारी तिथं राहिलो. मंगळवारी पहाटे पुण्याला निघून आलो, कारण दुसऱ्या दिवशी बुधवारी होळी पौर्णिमा होती आणि दुकानात काम. उमेश एकटा असल्यावर त्याला जमायचं नाही, म्हणून धावपळ करून लवकरात लवकर दुकान गाठलं. जेवणाचा डबा सोबत होता म्हणून रात्री 11 वाजेपर्यंत दुकानातच थांबलो. बुधवार 12 मार्च 1998, होळीचा दिवस. त्यामुळे सगळीकडे लोक धावपळ करत होते. स्त्रीवर्ग पुरणपोळीच्या स्वयंपाकाच्या तयारीत दांगला होता, तर गडी माणसं घरात हे आणून दे ते आणून दे, त्यांची नुसती त्र्यादा तिरपीट ओढली होती. तरुण मुलं कोणाच्या गावऱ्या उचल, लाकूड पाटा उचल, वर्गणी गोळा कर, घरोघरी गावऱ्या माग. लहान मुलं मात्र ताल असू सूर असू नसू बेंबीच्या देठापासनं बोंबलत डफडं वाजवत पळत होती. मोठी म्हातारी माणसं त्यांच्यावर चिडायची, पण त्या गोंधळात त्यांचा आवाज निघायचा नाही. जसं सगळीकडे हे चालतं तसं थोड्याफार फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यातल्या श्रीरामनगर कॉलनीत घडत होतं. याच कॉलनीतल्या राऊत वास्ताच्या घरी नुसता गजबजाट चाललेला. थोरली मुलगी मंगल, जी लाट खुंट्याला बाळू खराड्यांना दिली होती, ती पण सणाच्या निमित्तानं 2 पोरं काखोटीला मारून आलेली. त्यात आमची स्वाती, 2 पोरं, घरातल्या 3 मेवण्या, मेवना, असा सगळा गोंधळ माजलेला. आणि या सगळ्या गोंधळात सासरा सारखा बाजार ते घर सायकलवरनं चक्रा मारून वैतागला होता. काय करावं कळत नव्हतं. सारखं हे आण ते आण करायला लागायचं आणि नाही आणून सांगतोय कोणाला. दारात पोरांनी गोंधळ चालवलेला. सकाळपासून स्वातीला त्रास चालू झालेला, पण सोसत होती तसंच. नेहमी होतो तसंच असेल, कशाला सगळ्याची धावपळ, असा विचार करून दात वट खाऊन कॉटवर पडून होती. कसं तरी 9-10 वाजेपर्यंत दम काढला. मग मात्र दम निघाना म्हणल्यावर आईला सांगितलं, लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन चाला, लय त्रास होतोय. घरात आंघोळ पाणी उरकून धुणं धाणं चाललेलं. कोण काय तर कोण काय करत होतं. अशा गडबडीत सासूबाईंनी नवऱ्याला रिक्षा आणायला पाठवलं. तवर सगळं उरकून मायलेकी बसलेल्या असताना रिक्षा आली. घरातली सगळी कामाची सूत्र मोठी मुलगी मंगलबाईच्या ताब्यात देऊन मायलेकी बसल्या रिक्षात. सासरे बुवा सायकलवरनं गांधी हॉस्पिटलला रवाना झाले. मुलं आणू सोनाच्या ताब्यात. रोहिणी मंगल घरकाम उरकत होत्या, तर गणेश आमचा मेवना कधी दवाखान्यात तर कधी घरी, असं इकडून तिकडं चाललं होतं. 10-10:30 स्वातीला दवाखान्यात नेलं, टेबलवर घेतलं. 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजून गेले तरी डिलिव्हरी काय व्हायना. आदनंमधनं डॉक्टर यायचा, सिझेरिन करावं का विचारायचा, पण माझ्या सांगण्यामुळं कोणी होकार दिला नाही. त्यामुळं डॉक्टरला गप बसायशिवाय पर्यायच नाही. प्रमाणापेक्षा जास्त आलेलं पोट, जास्त दिवस घेतलेलं औषध गोळ्या, यामुळं मूल प्रमाणापेक्षा जास्त पोसलं गेलं. त्यामुळं त्रास होणार, त्याला काय पर्याय नव्हता. अहो 1 वाजून गेल्या. बाया जीव खाऊन ओरडायची, पण उपयोग नव्हता. सगळीजण काळजीत पडलेली. बरं परस्पर निर्णय घ्यावा तर बाबा परत नांदवतोय का नाही काय माहिती. लय एककल्ली आणि रागीट स्वभावाचा नवरा, म्हणून सगळे गप. फलटणमध्ये काही ठिकाणी घरगुती होळीची तयारी चाललेली, कारण ब्राह्मण वाणी तेली साळी अशी काही सोनारासारखी काही जण दुपारी 1 ते 2च्या दरम्यान शास्त्रोक्त पद्धतीनं सगळे मिळून होळी पेटवतात. दुपारी 12:30पर्यंत स्वयंपाक पाणी आटपायचं, 5 गावऱ्या आणायच्या, अंगणात साडा सारवण रांगोळी अशी स्त्रिया तयारी करून ठेवायच्या. दुपारी 1 नंतर 5 गोवऱ्या रचून त्यावर उसाचं वाडं, एरंडाचं पान, थोडं गोमूत्र, दूध तूप घालून होळी पेटवली जायची. मग घरातल्या सुवासिनी हळदी कुंकवानं पूजा करून दिवा उदबत्ती दाखवून नारळ फोडायच्या. घरातली लहान मुलं आळीपाळीनं होळीभोवतीनं तोंडावर उलट्या हाताची मूठ धरून बोंब मारायची. आजूबाजूला इतर लहान मुलं डबडं वाजून होळी रे होळी पुरणाची पोळी असं गाणं वरडून म्हणायची. अशी होळी पेटवायची. जीव खाऊन बॉम्बलाच्या टायमाला देवानं वरनंच एक जीव पाठवून दिला आणि भर दुपारी 1:30च्या दरम्यान गांधी हॉस्पिटलमध्ये भरत मानेच्या पोरीनं सगळ्यांच्या बॉम्बात बोंब मारली. डॉक्टरने सुटकेचा श्वास घेतला. अहो 9-10 किलोचा गोळा बघून डॉक्टरचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली, कारण त्यांच्या कारकिर्दीत एवढं मोठं बाळ पहिल्यांदा जन्माला आलं होतं. असं गुबगुबीत गोरं पान, गोबरे गाल, ठसठशीत बांधा, मुटके एवढं दणदणीत हातपाय,
येवलंसं डोळं टोकू बघत होतं. जसं बाळसं तसं जावळ. हे असं दणकट आणि 9 किलोपेक्षा जास्त वजनाचं बाळ बघायला बरेच डॉक्टर येऊन गेले. अनेकांनी फोटो काढून घेतले. सहज सुलभ डिलिव्हरी केल्यामुळं अनेकांनी डॉक्टरांचं अभिनंदन केलं. बाळंतीण सुखरूप होते. डिलिव्हरी झाल्यानंतर सासूबाई घरी आल्या. घरी आजूबाजूच्या बाया जमलेल्या. कोणी काय तर कोणी काय बोलायचं. कौतुकाचा वर्षाव झाला. कोणी म्हणलं स्वाती नशीबवान आहे, 2 महालक्ष्मी एक गणपती झाला. दुसरी म्हणाली एक लक्ष्मी पूजायला तर दुसरी होळी पूजायला आली. तिसरी म्हणली सोन्यावानी पिवळं झालं, सोन्यासारख्या 2 पोरी झाल्या. सासूबाई म्हणल्या गब्दुलच्या गब्दुल झाल्या, नजर ठरत नाही. बघायला नुसती मुरखण पडली, फोटो बी काढून येते ती कुणी. असं ज्याचं त्याचं मनाला येईल ती चर्चा चाललेली. घरातलं दुःख, दारिद्र्याची राख रांगोळी करायच्या इराद्यानं होळी पुनवाला लक्ष्मी अवतार घेऊन माने घराण्यात आली. पहिलीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येऊन आपलं अस्तित्व सिद्ध केलं, तर दुसरीने घरातली जुनी दुखणी, खुपणी, दळिद्री, रोगराई, गरिबी या सगळ्याची होळी करायच्या इराद्याने या दुनियेत पाऊल टाकले. त्या दोघी जणू मला म्हणतायत का बाबा तुम्ही फक्त कष्ट करा, आम्ही दोघे माया, ममता, लक्ष्मी, सरस्वती, सुख, समृद्धी, रिद्धी, सिद्धी तुमच्या घरी पाणी भरण्याच्या इराद्यानं आलोय. भावाच्या पाठीशी असंच राहू. आम्हाला फक्त तुमच्या साथीची गरज आहे. तुमच्या कष्टाला यश कसं येत नाही तेच बघतो. आम्ही तुम्हाला ओझं वाटणार नाही. आम्ही शाळा शिकू, कष्ट करू, तुम्ही फक्त साथ द्या. फुरसुंगीत मी इकडं कामात गुंतलो होतो. दुपारी 1 वाजता डबा आलेला, दुकानात बसून खाल्ला, परत कामाला लागलो. 2:30 वाजले असतील. दुपारच्या दिगंबर आप्पा कामठेची कटिंग दाढी करत होतो. कटिंग झालती, दाढी करत होतो. पाठीमागं धर्माप्पा कामठे, मुरली अण्णा कामठे, दत्ताभाऊ हरपळे अशी 4-5 जणं गप्पा मारत बसली होती. काही जण नंबरला तर काही जण सहज बसली होती. गरम तर लय होत होतं. इकडं तिकडं शेमग्याचं वातावरण जाणवत होतं. लोकांची लगबग चाललेली दिसत होती आणि तेवढ्या दुकान मालकाचा मुलगा राहुल बोलवायला आला. म्हणला माने मामा तुमचा फोन आलाय, लवकर चला. मला कळलंच फोन कुठला आलाय. दाना पळत 2-2 पायऱ्या एकदम चढत धापा टाकत फोनपाशी गेलो. फोन कानाला लावला तर सासरे बोलत होते. त्यांनी निरोप दिला का आज दुपारी 1:30 ते 2च्या सुमाराला स्वातीची डिलिव्हरी झाली. तिला मुलगी झाली. डिलिव्हरी सक्षम झाली. बाळ आणि बाळंतीण व्यवस्थित आहे. तुम्हाला वेळ मिळाल्यावर तुम्ही फलटणला या. कानात हे शब्द पडले आणि मला स्वर्ग 2 बोटं उरला. माझ्यावर विश्वास बसना. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 अशी माझी झाली अवस्था. रिद्धीच्या जोडीला सिद्धी आली. आमच्या घरचं दुःख, दारिद्र्य जाळण्याकरता ऐन होळीच्या दिवशी अवतरली. 2 महालक्ष्मी, 1 गणपती सुवर्ण झळाळी देत आली. होळीचा दीप पेटवण्यासाठी दीप्ती बनून आली. तिचं नाव माझ्या मनपटलावर कोरलं गेलं. लवकरच सगळ्यांचे डोळे दिपवणार हे मला अंतर्मनानं माहिती झालं होतं. म्हणूनच मग मनातल्या मनात तिचं नाव दीप्ती ठेवून टाकलं. देवाचे मनोमन शतशः आभार मानले, कारण तिला झालेला त्रास मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला होता ना. तिच्या पाठोपाठ प्रयत्नाची पराकाष्ठा केलेल्या डॉक्टर गांधींचे आभार मानले. दुकानात होतं तेवढं गिऱ्हाईक केलं. शेजारच्या स्वीटवाल्याकडनं 1 किलो बर्फी घेतली. गावात जेवढे देव असतील नसतील त्या सगळ्या देवांना बर्फी वाटली. चौकातल्या भवानी मातेला साकडं घातलं, तुझ्यातली शक्ती माझ्या मुलीला दे. जेवढे ओळखीचे भेटले प्रत्येकाला बर्फी वाटली. काही जणांनी मला वेड्यात काढलं. म्हणायचे काय याडा माणूस आहे. मुलगा पहिला झाल्यावर पेढे वाटतात, मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात. याला तर अगोदर 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे, तरी हा दुसऱ्या मुलीच्या प्रित्यर्थ बर्फी का वाटतोय. त्यांना काय माहिती माझ्या मनात काय आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. देवानं माझ्या पारड्यात सुखच सुख टाकलं होतं. मला ते पचवायला जड जात होतं, इतका आनंद झाला होता. म्हणतात ना हर्षवायू का काय, तो आज आनंदानं येडं होणं म्हणते त्याला. 2 मुलींचं सुख काय असतं त्याचा अनुभव मला विचारा ना. दुसऱ्या दिवशी गुरुवार, फुरसुंगीचा बाजार. त्यामुळं दुकानात बरं काम असायचं. त्यामुळं 6 वाजेपर्यंत सलग काम केलं आणि 6 वाजता उमेशच्या ताब्यात दुकान देऊन टाकलं. त्याला सांगितलं 2 दिवस गावाकडे जातो आणि रविवारच्या कामाला हजर होतो.
संध्याकाळी 9:30पर्यंत फलटणला आलो. घरी गेलो. बबलू दीदीसह सगळेजण वाट बघत होते. जाताना पिशवीभर खायला घेतलेलं. मला बघता मुलं खुश झाली. उड्या मारत, हसत, खेळत काय खायला आणलं ते खायला बसली. त्यांना इतका आनंद झाला होता का नेहमी 9ला झोपणारी मुलं 11 वाजून गेले तरी खेळत होती. नंतर त्यांना जवळ घेतलं मांडीवर. 2 बाजूला दोघांना मांडीचं उसं दिलं. थापटून थोपटून झोपवलं. त्याच दिवशी दवाखान्यात बाळंतिणीला भेट द्यायला जायचं होतं. पण उशीर झाला होता आणि दवाखान्याच्या नियमाविरुद्ध जाण्यापेक्षा उद्या जाता येईल म्हणून टाळलं. मुलांना झोपवत घरच्यांची गप्पा मारत बसलो. बाळंतपणात काय काय कसं कसं घडलं सागर संगीत समजलं. इकडच्या तिकडच्या चर्चा करत 2 घास खाल्ले, झोपलो. शुक्रवारी सकाळी आंघोळ चहापाणी उरकून सासूबाई, एक मेहुणी, दीदी, बबलू सकट दवाखान्यात आलो. सर्वप्रथम स्वातीची वेळ घेतली. तिला पण बरं वाटलं. मग बाळ दाखवलं. बाळ पाहिलं आणि काय वर्णन करू हो. टमाट्यासारखं गोबरं गाल, नाक थोडंसं आपरं, थोडं डोळे पाणीदार, ओठ नाजूक दुधाळ गुलाबी रंगाचे, गुटगुटीत बाळशेदार ठणठणीत प्रकृतीचं, टुकटुकीत बघायचं. असलं भारी वाटत होतं ना, त्या बाळाला परीचीच उपमा दिली. थोडा वेळ तिथं बसलो. कुणी काय म्हणायचं. जाताना बर्फीसुद्धा नेलेली. तिथल्या सिस्टरला, साफसफाई करणाऱ्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खुश करून टाकलं. मग गेलो डॉक्टरांना भेटायला. बाळंतिणीची नीट चौकशी केली. तेव्हा डॉक्टरनी सांगितलं सगळं काही व्यवस्थित आहे. तरीसुद्धा बाळ साधारण 10-11 वयापर्यंत स्मरणशक्ती कमी असेल. घाबरायचं काही कारण नाही. पुढं ती स्वतःची स्मरणशक्ती स्वतः वाढवेल. आत्ताच तसं काही सांगता येणार नाही. आणि कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन आत्ताच होऊ शकणार नाही. कारण की डिलिव्हरीच्या वेळेस बाळंतिणीचे एवढे हाल झालेत की तिचं ब्लड प्रेशर अजून स्थिर झालेलं नाही. म्हणून ऑपरेशन आपण पुढं पाळीवर करू. मग मात्र मला लय राग आला. कारण पाळीवर मागच्या वेळेला करणार होतो, कुठं झालं. आताही तसंच झालं. मग काय करायचं. आणि इथं वादाला ठिणगी पडली. त्यात झालं काय, सासरवाडीच्यानी दवाखान्याचं बिल काहीतरी 300-400 रुपये होतं. तेवढ्याकरता त्यांनी ताणून धरलं की बिल तुम्ही भरा, आमच्याकडं पैसे नाहीत. घरी 200-300चं मटण आणायला यांना पैसे आहेत आणि दवाखान्याकरता नाही. आम्ही काय भिकारी आहे का. गुपचूप मटण आणून ठेवलं. आम्हाला काय माहिती नाही का मिळत नाही. मग माझं डोकं भडकलं. सकट सगळ्यांना शिव्याची लाखोली वाहिली. दवाखान्याचं बिल भरलं आणि तशीच वली बाळंतीण 3 मुलं घेतली. एसटी स्टँड गाठला. स्टँडवरनं रिक्षा करून थेट घर. आई दादाला सगळी हकीकत सविस्तर सांगितली. काय काय घडलं ते सांगितलं. दुसऱ्या दिवशी 500-600 रुपयाचा किराणा बाजार भरला. दवाखान्यात चौकशी करायला सांगितलं. ऑपरेशन झालं तर बरं होईल म्हणलो. आई दादानी धीर दिला. मला म्हणले काळजी करू नको, आपण प्रयत्न करू. तू बिनगोर पुण्याला जा, कामात लक्ष घाल. इकडची अजिबात काळजी करायची नाही. मग काय, शनिवार रात्रीची 12:30ची विजापूर पुणे गाडी पकडली. एस टी भाड्यापुरते पैसे जवळ ठेवले. बाकी सगळे पैसे आई दादाला घर खर्चायला दिले. गाठलं पुणे. फलटणकरांचा लय राग आला होता. पण करणार काय. मी असा एकटा पडलेलो. कुणाला काय बोलायला नको. आपल्याला जे पटेल तेवढं करायचं एवढं ठरलं होतं. माझं भाग्य बऱ्यावर म्हणायचं. आमच्या दादाच्या तिथं पंढरपुरात लय ओळखी. त्यामुळे दादा मला म्हणला होता मी इथं सरकारी दवाखान्यात ऑपरेशन करता प्रयत्न करतो. झालं तर बरं, नाही झालं तर नाही झालं. पण दादाच्या शब्दाला यश आलं आणि सरकारी दवाखान्यात ऑपरेशन करायची संमती मिळाली. दादानी मला तसं फोन करून कळवलं का 8-10 दिवसात ऑपरेशन होईन बहुतेक. आणि 8 दिवसांनी निरोप मिळाला का उद्याला ऑपरेशन आहे. तुला वेळ मिळाला तर ये वेळात वेळ काढून. पण मला काय वेळ मिळाला नाही आणि 3-4 दिवसांनी मला पंढरपूरला जायला जमलं. लग्नाचा सीझन जवळ आला होता ना. चैत्रात तर ऑपरेशन झालं आणि वैशाख लग्नाचा महिना. त्यामुळे दुकानात काम असायचं. तरी वेळात वेळ काढला, पंढरपूर गाठलं. आयुष्यात माझ्यासाठी खटपट करून एवढं एकच चांगलं काम केलं दादानी आणि ते म्हणजे स्वातीचं ऑपरेशन. त्याकरता लय अडचणी यायच्या. कसं केलं यापेक्षा ते झालं हे महत्त्वाचं. त्याचा पण किस्साच काढला ना. ज्या डॉक्टरनी स्वातीचं ऑपरेशन केलं ती व्यक्ती साधी राहणीमानाची. दादासारखी विजार, 3 गोंड्याचा सुती शर्ट, गांधी टोपी, पायात जुन्या पद्धतीच्या कोल्हापुरी चपला, गावरान मराठी भाषा बोलायची घरच्यागत. त्यामुळे झालं काय, स्वातीला वाटलं आपल्याला तपासायला चालवलंय आणि सदर व्यक्ती डॉक्टराच्या हाताखाली काम करणारी असणार.
त्यामुळे तिच्या मनात भीतीच नाही आली. सबब ब्लड प्रेशर झालं नॉर्मल, ऑपरेशन झालं व्यवस्थित. ऑपरेशन झालेलं पण स्वातीला कळलं नाही, एवढ्या सफाईदारपणे ऑपरेशन केलं डॉक्टरांनी. ऑपरेशन झालं त्यावेळेला लहान मुलगी महिना सव्वा महिन्याची असेल, दीदी 1.5 वर्षाची, बबलू 3 वर्षापेक्षा थोडा मोठा. स्वाती दवाखान्यात ॲडमिट असताना बबलू आणि दीदी सविता सोबत राहायची. दिवसातून 2-4 वेळा कोणाबरोबर तरी दवाखान्यात भेटायला जायची. एकदा अशीच 2 वातावरणं घेऊन सकाळचा डबा घेऊन आई दवाखान्यात गेली स्वातीला भेटायला. स्वातीने नाश्ता केला आणि दीदी मांडीवर स्वातीच्या आणि आईच्या मांडीवर लहान बाळ तायडी. दीदी आणि बबलूचा धिंगाणा मस्ती चाललेली. या गोंधळात बबलेच्या डोक्याची धडक दीदीच्या ऐवजी स्वातीच्या ओटी पोटावर बसली. ऑपरेशनला टाकलेले टाके तुटले. व्हायला लागला रक्तस्राव. डॉक्टरला बोलवलं, खोटं सांगितलं, कॉटचा कॉपरा लागला. त्यामुळे 4 दिवसात डिस्चार्ज मिळायचा, तो 8 दिवसांनी मिळाला. 400-500 जास्तीचे खर्च करायला लागले. चैत्राची गुढी उभारून झाली. झाडाला पालवी फुटलेली असली तरी उन्हाच्या झाडा लागत होत्या. अधूनमधून मावटळ यायची, धूळ उडवायची. पंढरपुरात नेहमी गजबजाट असतो, तरी ही चैत्री वारीच्या तोंडावर आलेली. आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या बाजूचे जास्त वारकरी या वारीला हौशेनं येतात. सारखा गोविंदा गोविंदा असा गजर चालतो. इतर वेळी पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय हा गजर चालत असतो. या गजबजाटात बाळंतिणीचे हाल व्हायला नको, कारण या दिवसात साथीचे आजार पसरतात. त्याची लागण लहान मुलांना पटकन होती. म्हणून लवकरात लवकर बाळाचं बारसं करून पुण्याला न्यायचं ठरलं. ऑपरेशनमधून व्यवस्थित बाहेर पडल्यावर अशाच एक दिवशी बाळाचं बारसं करायचं ठरलं. मामा, मावशी, आजी, आजोबा, आत्या, काका सगळ्याला कळवलं. अगोदर ज्याप्रमाणे 2 जणांचा बारशाचा बेत केला होता, अगदी तसाच नाही त्यापेक्षा खास पद्धतीचा बेत करून डामडावलात हौशी मौजीत सगळ्यांच्या समक्ष दणदणीत बारसं केलं ठरल्याप्रमाणे. घराण्याचे डोळे दिपवणारी मुलगी दीप्ती नावानं उच्चारली. बारसं झालं. देवदेव झाले. रानातली लक्ष्मी आई, सांगोला रोडची यमाई तुकाई, संतपेठेतला ज्योतिबा, स्टेशन रोडवरची पद्मावती सकट विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. व्यवस्थित बाळंतपण आणि ऑपरेशन झाल्याबद्दल देवी देवतांच्या पायावर मुलगी घातली. सगळं जिथल्या तिथं झाल्यावर, सगळ्या पाहुण्यांना निरोप दिल्यावर एक दिवशी सकाळी मी स्वाती आणि 3 मुलांसकट आईदादाच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांचा पण आशीर्वाद घेतला आणि साश्रू नयनांनी एसटी बस स्थानक गाठलं. तिथपर्यंत आईदादा सोडवायला आली होती. सारखं हे घे ते घे करत होती. एकदाची स्वारगेटची गाडी लागली. रिझर्वेशन होतंच. बसलो जाग्यावर. आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते 15 दिवस गजबजलेलं घर ओकं बोकं करून आईदादा सविताला टाटा केला. एसटी पंढरपूर स्थानकातनं हल्ली, पण मन मात्र आईदादांच्या भोवती गिरट्या घालायला लागलं. निघताना आईचा रडवेला चेहरा बघून मी पण मनातनं गलबलून गेलो होतो. ऊर भरून आला होता. तोंडातनं शब्द फुटत नव्हता. हातानेच जावा असं खुणवलं. माझे डोळेसुद्धा भरून आले, पण खुल्या मनानं रडता येत नव्हतं. ही गोष्ट शेजारी बसलेल्या स्वातीच्या ध्यानात आली. तिने धीर दिला. मुलं बावचळल्यासारखी कावरीबावरी झाली होती. कारण सदोदित दुसऱ्यावर खवळणारा, रागवणारा बाबा आता स्वतः रडत होता. थोड्या वेळात स्वतःला सावरलं. मुलांच्या खेळण्यात रमलो आणि खिडकीतनं हे दाखव ते दाखव, स्टॉपवर हे खायला घे ते खायला घे असं करत साधारण 4च्या दरम्यान हडपसरला उतरलो. आता 3 मुलं, 1 सुटकेस, 1 मोठी पिशवी, या सगळ्या सर्कशीत तशीच फुरसुंगे गाठले. जाताना सडापटिंग एकटाच गेलेलो. येताना गोतावळा आणलेला. कसं तरी घर गाठलं. घरात 2 महिने झाले साफसफाई केलेली नव्हती, त्यामुळं घर अस्वच्छ. स्वाती पदर खोचून कामाला लागली आणि मग खऱ्या अर्थानं संसाराला सुरुवात झाली. संसाराचे कडू गोड अनुभव यायला लागले. 3 मुलांचं बघता बघता स्वातीचा दिवस कसा उगवला, कसा मावळला कळायचंच नाही. मी दुकानाच्या कामात गर्क झालो. आताशी बबलू बालवाडीत जात होता. पहिल्या दिवशी लय त्रास दिला. नेब्बार हाणला. मग बसला गपचूप. पहिले 4-2 दिवस रडला, लक्षच दिलं नाही. मग त्याला पण कळायला लागलं. नंतर लागली शाळेची गोडी. न चुकता शाळेत जायला लागला. घरात स्वाती मुळाक्षर 1-2 सारखं प्राथमिक शिक्षण द्यायची.
मूळचा हुशार हो, त्यामुळं अल्पावधीत त्याच्यामधले चांगले गुण दिसायला लागले. अगोदर चुणचुणीत बाळशेदार दिसायचा, लुटूलुटू पाळायचा, बडबड तर लय करायचा, दुकानात यायचा. त्यामुळे थोड्याच कालावधीत सगळ्यांना हवा हवासा वाटायला लागला. चावडी वाचन, सार्वजनिक भाषण स्पर्धा, खेळ, अभ्यास सगळीकडे सुप्रसिद्ध झाला. गणपती उत्सवात कॅसेटवर गाणं लावलं का नाचायचा. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत बालवाडीला त्याचं नाव दाखल केलं. त्याच्या शिक्षिका देशमुखताई होत्या तर सहाय्यक सरोदेताई. लाल रंगाचा चौकडी शर्ट, लालच गडद हाफचड्डी, इनशर्ट करून वर लाल प्लॅस्टिकचा पट्टा तर लालच टाय लावून काळा बूट असा गडी तयार. पाठीवर दप्तर अडकवायचा. त्याची आई त्याची लय स्वच्छता ठेवायची. पावडर लावून पांढरं फटक तोंड, त्याच्यावर काजळाचे 2-4 ठिपकं, चापून चोपून भांग पाडल्याला. जाताना सगळ्या चाळीला विचारायचा, चाललो शाळेला. मग काय सगळ्यांना कौतुक. डबा असायचा, त्यात चपाती, कोरभर काहीतरी भाजी, कधीतरी पोहे, उपीट पण बनवून द्यायची. जाताना 4-5दा मुकं घ्यायची. मग गडी शाळेला निघायचा. हळूहळू बबलू शाळेत रमायला लागला. लहान मुलींच्या राड्यात आणि घरकामात स्वातीचा दिवस कसा जायचा कळत नसायचं. मी आपला सकाळी कपभर चहा प्यायचो. दुपारी 1:30-2ला बबलूला आणायला शाळेत जायचो. सकाळी पण मी शाळेत सोडायला जायचो. दुपारी त्याला घरी आणून जेवण करून 3:30-4ला परत दुकान गाठायचो. मग मात्र रात्री 10-11 वाजता घरी यायचो. उमेश सकाळी 8च्या दरम्यान यायचा आणि रात्री 7:30-9च्या दरम्यान जायचा. तो काळे पडळला मामाच्या घरी राहायचा. शाळा शिकत शिकत काम करायचा. शाळा असली का सकाळी 11-12 वाजता दुकानी यायचा आणि रात्री घरी जायचा. त्यामुळं माझी लय वाडाताण व्हायची. या सगळ्या गडबडीत आदनंमधनं बहिणीकडं सुद्धा जायचो. दिवाळी, भाऊबीज शक्यतो जायचोच, त्या पण माझी वाट बघायच्या. वर्षातनं एकदा तरी तिन्ही बहिणींकडं जायचो. तिघींना आपल्या ऐपतीप्रमाणे एकसारख्या साड्या घ्यायचो, पोरांना खाऊ घ्यायचो, फटाके घ्यायचो. तेवढा एखादा दिवस त्यांच्यात रमायचो. तशी तर दिवाळी आईदादांच्यात पंढरपूरला साजरी करायचो. बहिणींना आमंत्रण द्यायचो. इकडून स्वाती, मी 3 पोरं घेऊन घरी यायचो. दिवाळीसाठी बरंच काय खायला बनवायचो. भरपूर फटाके आणि आईदादाच्या डोळ्यातला आनंद बघितला ना का लय बरं वाटायचं. कधीकधी थोरला भाऊ पण यायचा, पण एकटाच यायचा. त्याची बायका पोरं सासरवाडीत राहत असायची. ती काय आमच्यात मिसळायची नाही. पण दिवाळीत घरात निस्ती जत्रा राहायची तुम्हाला सांगतो. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पण तत्पूर्वी आजचा प्रश्न असा आहे की लेखकाला दुसरी मुलगी कोणत्या दिवशी आणि कोणत्या सणाच्या दिवशी झाली? प्रश्न पुन्हा एकदा. लेखकाला दुसरी मुलगी किती तारखेला आणि कोणत्या सणाच्या मुहूर्तावर झाली? प्रश्न नीट ऐकला असेल, कमेंटमध्ये जा, लगेच उत्तर लिहा. माने सर सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहून काढतायत. संपूर्ण कादंबरी झाली की 2 दिवसानंतर रिझल्ट जाहीर करण्यात येईल आणि लॉटरीनुसार काढलेल्या पहिल्या 10 जणांना, म्हणजे जे अचूक उत्तरं दिली असतील अशा 10 जणांना भरत माने सरांतर्फे भरतायांची एक प्रत त्यांच्या घरी मोफत पाठवण्यात येईल. भेटूयात उद्याच्या भागासह आणि प्रश्नासह. नमस्कार.